जसं इतर जिल्ह्यामध्ये तसं मुंबईमध्ये सुद्धा ह्या ओबीसींचं आंदोलन सुरू होणार आहे. जर मराठा समाजाला आंदोलन करण्यासाठी मुंबईमध्ये परवानगी या सरकारनं दिली तर मात्र आम्हालाही ओबीसी नाही अशा प्रकारची परवानगी या सरकारला द्यावीच लागेल. कारण मराठाला परवानगी द्यायची आणि ओबीसीला असं होणार नाही आहे. मराठा समाज या ठिकाणी या आंदोलनासाठी 10 लाख गाड्या घेऊन येणार आहे असं जाहीरपणे माध्यमांच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. वास्तविकता 10 लाख गाड्या ज्या आहेत एवढा श्रीमंत जो आहे तो ओबीसी समाज नाही आहे. आमच्याकडे 10 लाख वगैरे गाड्या असं काही नाही आहे. तेवढी श्रीमंती आम्हाला अजून यायची आहे. 10 लाख गाड्यांचं निदान पेट्रोल डिझेल म्हणलं तर ते 100 कोटीच्या आसपास जात आहे. पण इतक्या कोट्यावधींचा खर्च करणे इतकी श्रीमंती जी आहे ती आमच्या ओबीसीमध्ये आलेली नाही आहे काय. आणि म्हणून आमच्याकडे जे काय वाहन साधन आहे ते आमचं बेलदार समाज आहे. आमच्याकडे गाढवं आहेत. त्या गाढवावर बसून गाढवं घेऊन आमचे बेलदार मंडळी या ठिकाणी येऊ शकतील. शेतकरी आहेत आमचे बैलगाड्या घेऊन येऊ शकतील. आमच्याकडे वाहन काही पायी दिंड्या करून सुद्धा आमचे ओबीसी मंडळी जे आहेत ते मुंबईकडे येऊ शकतील. आणि त्यामुळं मुंबईमध्ये जे आहे मुंबईमध्ये प्रत्यक्षात मुंबईमध्ये आगरी, कोळी, कुणबी, भंडारी, धनगर, वंजारी हे सगळे हमाली करण्यासाठी कामगार मंडळी आलेली आहेत. बंजारा कंपनी आहेत. झोपडपट्ट्यामध्ये 50% भटके विमुक्त आहेत. त्यामुळं 50 लाख जे आहे ओबीसी बांधव जे आहेत ते मुंबईमध्ये राहत आहेत. त्यामुळं जर हे आंदोलन मुंबईमध्ये जर ओबीसीने चालू केलं तर मुंबईची काय अवस्था होईल याची कल्पना न केलेली बरी आहे. म्हणून माझी विनंती आहे सरकारला की आपण आमच्या ज्या मागण्या आहेत हे आंदोलनाच्या आमच्या मागण्या काय आहेत आमच्या की एक तर कुठल्याही परिस्थितीत जे काय कुणबी दाखले दिलेले आहेत कुणबी दाखले जे आहेत ते रद्द करण्यात यावेत. कुणबी म्हणून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समाविष्ट करू नये ही आमची मागणी आहे. एकही दाखला आम्हाला मान्य नाही. शिंदे समितीने जे काय त्यांनी ज्या नोंदी केलेल्या आहेत त्या सगळ्या चुकीच्या आहेत, बोगस आहेत, सगळ्या खाडाखोड केलेल्या आहेत आणि दमदाट्या करून अधिकाऱ्यानं दमदाट्या करून त्या सगळ्या नोंदी केलेल्या आहेत. त्यामुळे त्याची चौकशीसुद्धा केली गेली पाहिजे अशी सुद्धा मागणी आमची आहे. त्यामुळं हा जो विषय जो आहे कुणबी दाखले देऊन त्यांना ओबीसीमध्ये समावेश करायचा हा विषय आम्हाला मुळीच मान्य नाही. मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही हे अनेक आयोगाने सिद्ध केलेलं आहे. आता हा जो गायकवाड कमिशन जे आहे त्यांनी जे आकडेवारी जी सादर केली होती ती सुप्रीम कोर्टानं साफ फेटाळलेली आहे. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा समाज हा मागासलेला नाही. त्याचप्रमाणे गायकवाड कमिशनमध्ये मराठा समाज हा कुणबी आहे म्हणतो ओबीसी आहे हे सुद्धा म्हणणं जे आहे हे सुद्धा म्हणणं सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेलं आहे. आणि त्यामुळं हा जो प्रयोग सुरू आहे की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला पुन्हा मागासवर्गीय करायचं आणि पुन्हा सर्वेक्षण करायचं हा जो प्रकार जो सुरू आहे हा आम्हाला मुळीच मान्य नाही आहे. आणि एकदाचा हा विषय संपलेला विषय आहे आणि कोर्टाच्या आदेशानुसार संपलेला विषय आहे तो तुम्ही पुन्हा सुरू करणार असाल तर आम्हाला त्या संपूर्ण प्रक्रियेला जे आहे आम्हाला कोर्टात आव्हान दिल्याशिवाय आम्हाला दुसरा मार्ग आमच्याकडे नाही. आमच्या आंदोलनाची मागणी ती सुद्धा आहे की शिंदे समिती बरखास्त करा, तिला स्थगिती द्या. मागासवर्गीय आयोग जो आहे तो या ठिकाणी हायजॅक केलेला आहे. त्या ठिकाणी ओबीसीचे अध्यक्ष होते त्यांना काढण्यात आले. त्याचप्रमाणे ओबीसीचे सदस्य होते त्या मागासवर्गीय आयोगावरती त्यांनाही हकालपट्टी करण्यात आलेली आहे. त्यामुळं हा सगळा प्रकार जो आहे हा भयानक प्रकार आहे. यापूर्वी असं महाराष्ट्रात कधी घडलं नाही की एखादा आयोगच हायजॅक करायचा. एखाद्या समाजाला आरक्षण देण्यासाठी त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी संपूर्ण आयोगच मराठाकडून टाकायचा. म्हणजे ह्या आयोगाचं मराठाकरण हे जे करण्यात आलेलं आहे ह्याला आमचा साफ विरोध आहे.